बॉस जबरा. हॅलो, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आजचा एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येत आहे. इनब्रीडिंग म्हणजे काय, त्याने काय दुष्परिणाम होतात बकरीच्या दुधावर आणि त्याच्या वजन वाढीवर, आणि काय असतं बा नेमकं घरचा बोकड ठेवल्यावर काय दुष्परिणाम होतात. तर हे सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे नेमकं इनब्रीडिंग काय असते. तर मित्रांनो, ते चालू करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट, नोटिफिकेशन घंटी. मी तुम्हाला व्हिडिओचं काहीतरी अनमोल माहिती देणार आहे. तर चला सुरुवात करूया. हे बघू शकता, आपल्या कोंबड्या बी पाहून घ्या मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे बरं का. चला तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी इनब्रीडिंग म्हणजे काय असतं नेमकं. तर मित्रांनो, सर्वप्रथम जर आपण म्हटलं की मला घरचा बोकड ठेवायचा आहे, तर बरेच लोक असे कमेंट करतात की बा, अरे दादा घरचा बोकड ठेवू नको, इनब्रीडिंग होईल, इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम होईल. मग आता बरेच लोकांना ही माहीत नसतं नेमकं इनब्रीडिंग म्हणजे काय. तर मित्रांनो, इनब्रीडिंग म्हणजे त्याला आपण जर मराठीतून एक सोप्या भाषेत जर म्हणायचं ठरलं तर आंतर लागवड तुम्ही त्याला म्हणू शकता, किंवा त्याला असं बी म्हणू शकता तुम्ही अंतररेतन सुद्धा म्हणू शकता. म्हणजे काय, जर आपण एखादा बोकड ठेवला आणि तो बोकड मित्रांनो त्याच्या परिवारातल्या, म्हणजे परिवार म्हणजे काय, त्याच्या समजा आता एखादा बोकड आम्ही मागच्या वर्षी या सगळ्या बकऱ्यांना लागवड केला आणि त्या सगळ्या बकऱ्यांची समजा 12 पिल्लं आली. 12 पिल्लांमध्ये समजा 11 पाठी आल्या आणि एक बोकड आला, आणि तो एक बोकड जर त्या सगळ्या बहिणींना जर लागला तर मित्रांनो फरक काय होतो ते लक्षात घ्या. आता सगळ्यात प्रथम मित्रांनो, जर त्या पाठी एकाच बोकडाचा आहे आणि तो बोकड जो लागवडीचा आहे तो बी त्याच बोकडाचा आहे, तर त्यामध्ये फरक असा येणार, त्या पाठींवर तर काही फरक पडणार नाही मित्रांनो, हे तुम्ही लक्षात असू द्या. जर हे बघा, आता जर मी हा बोकड ठेवला घरी, हा बोकड घरी ठेवला मी, आणि हा बोकड जर याच्या आईला लागला किंवा याच्या बहिणीला लागला, तर मित्रांनो त्याच्या आईला दुधावर काही फरक पडणार नाही किंवा त्याच्या बहिणीला सुद्धा दुधावर काही फरक पडणार नाही. पण मित्रांनो, याची जी पैदास येणार आहे, म्हणजे याचा जे पुढची पैदास येणार आहे जेव्हा हा त्याच्या आईला लागतो, तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो, त्या पैदाशीमध्ये जी पाठ येते तर त्या पाठीचं दूध म्हणजे 33% कमी होतं मित्रांनो, 30 ते 35% कमी होतं. आणि जे बोकड असतो त्या बोकडाचं वजन वाढ बी 30 ते 35% कमी होते. तर हा परिणाम होतो मित्रांनो इनब्रीडिंगचा. त्यामुळे मित्रांनो, घरचा बोकड ठेवते वेळेस तुम्हाला ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्यायची की त्या बोकडाने कमीत कमी त्याची आई किंवा मग त्याच्या परिवारातले आजूबाजूचे सदस्य जे आहेत ते लागवड होऊ नये. आता तुम्ही हा बोकड आहे, ह्या बोकडानं जर दुसऱ्या पाठी लागल्या किंवा ह्या दुसऱ्या बकऱ्या लागल्या तर याला काही हरकत नाही. पण जर याची आई किंवा बहीण जर लागली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष असू द्या की जरी घरचा बोकड ठेवायचा असला तरी बी तेवढी गोष्ट मात्र लक्षात असू द्या. किंवा मग जर समजा हुकून चुकून लागलाच समजा त्याच्या आईला किंवा त्याच्या परिवारात कोणालाही, तर मित्रांनो काय करायचं, ते जे बकरं आहे ते विकून टाकायची. कारण काय असतं, ते तुम्हाला दुधामध्ये समजा बकरी 1 लिटर दूध देणार असली तर ती जी येणारी पैदास आहे ती 2.5 लिटर दूध देईन. म्हणून पहिले लोक म्हणतात आमच्याकडे ज्या बकऱ्या होतात त्या 2-2, 3-3 हे द्यायच्या 2-3 लिटर दूध द्यायच्या. आताच्या त्यांच्या पाठी तर काय एवढं दूध देत नाही, तुम्ही काही सांभाळ योग्यपणे करत नाही. सांभाळाचा विषय नाही आहे मित्रांनो, हा विषय आहे पैदाशीचा. वारंवार इनब्रीडिंग होऊन ती जी ओरिजिनल क्वालिटी आहे, पलीकडून पाहिजे काय, जी ओरिजिनल क्वालिटी आहे ती कमी होत गेली. आणि त्यानंतर मित्रांनो मग ती क्वालिटी कमी झाल्यामुळं तिच्या पैदाशीमध्ये तुम्ही जर विचार केला असेल, म्हाताऱ्या लोकांना जर विचारलं, अरे ही जी बकरी होती ना, हिचा पूर्वीचा खानोटा 4-4, 5-5, 6-6 पिल्लं द्यायचा, आणि आता ही बकरी काय फक्त 1 किंवा 2 पिल्लं देते. तर असं काय होतं, तर मित्रांनो हा प्रॉब्लेम होतो इनब्रीडिंग वारंवार इनब्रीडिंग झाल्यामुळं त्या पैदाशीमध्ये बी फरक पडतो. जर
तिची समजा ही आई आहे, ही जरा 3-3, 4-4 पिल्लं देत असेल आणि ती इनब्रीडिंग करून जर समजा हिच्याच बोकडानं जर पाठ लागली, तिचीच पाठ जर लागली, तर ती पाठीची क्वालिटी कमी होऊन ती आता 3 वरून 2 पिल्लावर येईन. मग काही 1, 2, 4 झोप्यानंतर ती दुसरे जे पिल्लं येणार आहे किंवा मग त्या पाठीच्या पाठी येणार आहे, त्या एकच पिल्लू देतील. म्हणजे असा फॉल्ट होत चालतो मित्रांनो. हा म्हणजे ही प्रोसेस काही एका झोप्यात किंवा 2 झोप्यात होत नाही एवढ्या फास्ट, पण 1, 2, 4 झोपे जर लगातार होत गेले तर नंतर त्यांना डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येणे, पिल्लं एकच पिल्लू देणे, हे असे प्रॉब्लेम इनब्रीडिंगमुळं होत असतात मित्रांनो. जर तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघताय तर कमेंटमध्ये 10 हा अंक लिहून पाठवा, म्हणजे मला कळेल ह्या टायमाला कोण पाहत होतं. आणि त्या लोकांसाठी मित्रांनो आपल्याला माझ्या बड्डेच्या दिवशी 10 कोंबड्या आणि 1 कोंबडा आपण सप्रेम भेट म्हणून देणार आहे. असे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडे असे क्लू देत चालणार आहे की कोण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतं. आणि त्याच्यासाठी मला ज्याच्या वारंवार कमेंट दिसतील किंवा लाईक दिसतील तर त्या सगळ्यांमधून मी एका माणसाला 10 कोंबड्या आणि 1 कोंबडा देणार आहे. तर जर कोणी आतापर्यंत व्हिडिओ बघत आहे तर 10 लिहून पाठवा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. बाकी घरचा बोकड जर ठेवायचा असला तर फक्त एक गोष्ट करा, त्या बोकडाने त्याच्या आजूबाजूची त्याच्या परिवारातली लागवड होऊ देऊ नका किंवा पैदास होऊ देऊ नका, जेणेकरून पुढची येणाऱ्या पैदाशीची क्वालिटी चांगली राहील. कारण काय असतं, जर तुम्ही म्हणले हायला आम्ही पाहुण्याकडून बकरी आणली होती, ती बकरी तर 3-3 लिटर दूध देते आणि तिची पाठ आपण घेतली, ही पाठ तर काय 1-1.5 लिटर बी दूध निघत नाही. तर हे इनब्रीडिंगचे प्रॉब्लेम असतात मित्रांनो. तर इनब्रीडिंग होऊ देऊ नका. घरच्या बोकडानं समजा ती कमीत कमी तिची आई किंवा त्याच्या परिवारातली दुसरी कोणतीही सदस्य लागू देऊ नका. बाकी दुसऱ्या बकऱ्या लागल्या तर काही हरकत नाही, त्या बोकडालाही काही प्रॉब्लेम होत नाही आणि बकऱ्यांनाही काही प्रॉब्लेम होत नाही आणि येणारी पैदासही चांगली असते. आणि जर मित्रांनो तुम्हाला येणारी पैदास ही उत्कृष्ट करायची असली तर दरवर्षी कमीत कमी बोकड बदलत चाला, जेणेकरून तुमचा क्वालिटी वाढत जाईल. आणि तुम्ही सेम बकऱ्यांसाठी एकच बोकड दरवर्षी वापरू शकता मित्रांनो, काही प्रॉब्लेम होत नाही. समजा हे बोकड आहे आणि मी दरवर्षी या 12 बकऱ्या लावतोय, तर प्रत्येक झोपेला तुम्ही या 12 बकऱ्या लावल्या तर काही हरकत नाही. पण ती 12 बकऱ्यांची जी पिल्लं येणार आहे ना, ते पिल्लामध्ये ज्या पाठी आहे त्या पाठी या बोकडानं नाही लागायला पाहिजे, किंवा मग त्या पिल्लामध्ये जे बोकड आहे त्या बोकडानं त्या पाठी नाही लागायला पाहिजे. बाकी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. इनब्रीडिंग म्हणजे काय, त्याच्या परिवारामध्ये समजा ह्या बोकडाची ही मोठी बहीण आहे तर ही बहीण नाही लागली पाहिजे. समजा ह्यो बोकड ह्या बकरीचा आहे मागच्या झोप्याचा, ह्या झोप्याचा आहे आणि ह्या त्याच्या मागच्या झोप्याच्या आहेत, तर ह्या बोकडानं फक्त ह्या बहिणीने लागल्या पाहिजे, ती आई नाही लागली पाहिजे, किंवा मग यांच्या येणाऱ्या बहिणी किंवा हे लागून नाही द्यायचं, जेणेकरून त्या जी येणारी पैदास आहे ती दुधाला चांगली राहील. तिची प्रोडक्शन क्षमता सगळ्यात मेन असते मित्रांनो. जे लोक म्हणतात एकच पिल्लू देतीशी, तो 2-2, 3-3 पिल्लं देण्यासाठी ते इनब्रीडिंगचे प्रॉब्लेम होऊ नये यावर लक्ष असू द्या. किंवा मग जर एखाद्या टॉप क्वालिटीची जर बकरी असली आपल्याकडे समजा आणि तिचा बोकड जर ठेवला, तर मग काय होतं माहिती का, जर हा बोकड ठेवला आपण, हा इनब्रीडिंगचा बोकड समजा आहे, म्हणजे काय, समजा ही बकरी आहे, हिचा हा बोकड आहे आणि हा बोकड या बकरीच्या बापाकडून किंवा भावाकडून किंवा कोणाकडूनही लागला गेला असेल आणि ही पैदास आली असेल, तर या पैदाशीमध्ये काय प्रॉब्लेम होतो मित्रांनो, ह्या बोकडाची एक तर पैदाशी आपली जी इम्युनिटी सिस्टीम राहते त्या इम्युनिटी सिस्टम एवढी स्ट्रॉंग राहत नाही. इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग राहत नाही, त्यानंतर याला लागवडीसाठी प्रॉब्लेम येऊ शकता, किंवा यांना जेवढ्या बी बकऱ्या लागल्या ती पिल्लं सगळे गाभडू शकतात, किंवा असे वेगवेगळे प्रॉब्लेमसुद्धा बोकडामध्ये होऊ शकतात. आता हे एका झोपेत काय होत नाही, पण मग होऊ शकतं 20-25%, 30%, 35%पर्यंत हे प्रॉब्लेम होऊ शकतात. आता मी एकदम असं निखरून तुम्हाला सांगितलं आहे की इनब्रीडिंग म्हणजे काय प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुमच्या मनावर आहे घरचा बोकड ठेवायचा की नाही ठेवायचा. घरचा बोकड ठेवण्याचा दुसरा एक खूप मोठा तोटा होतो मित्रांनो, तो म्हणजे ज्या 3-3, 4-4 महिन्याच्या पाठी असतात त्या पाठी लागून जातात आणि खूप लवकर लागल्यामुळं त्यांची हाईट ही छोटी राहते, बुट्टी राहते, त्या दुधाला कमी येतात, मग असेही प्रॉब्लेम होतात. तर बोकड ठेवणं म्हणजे काय सोपं काम नाही मित्रांनो, खूप मोठं रिस्क आहे. हे तुमच्या मनावर राहिलं खांडामध्ये बोकड. आणि फायदा बी असा होतो की 3-3 वेळेस तुम्हाला कोणाकडे जावं लागत नाही की बाबा बोकड दे, किंवा कोणाला पैसे द्यावं लागत नाही. घरचा बोकड असला म्हणजे माणूस आबादशीर राहता, हा एक फायदा होतो. चला मित्रांनो, इनब्रीडिंगचा
तुम्हाला एका मिनिटात पुन्हा एकदा सगळे प्रॉब्लेम सांगून देतो. इनब्रीडिंगमुळे मित्रांनो जी पैदास येणार आहे ती 30 ते 35% दुधाला कमी येऊ शकते. त्यानंतर 30 ते 35% तिची पैदास ही कमी होऊ शकते. म्हणजे काय, 3-3 पिल्लं देणारी बकरी ही 2-2 1-1 पिल्लू द्यायला लागेल. त्यानंतर वजनवाढीमध्ये 30 ते 35% फरक पडतो. त्यानंतर मित्रांनो एवढे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात इनब्रीडिंगमुळे, आणि बाकीचं सगळं निखरून मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तर फुल व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला सगळं. आणि मित्रांनो जे लोक शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय त्यांनी 11 हा नंबर टाका. मी पहिले 10 सांगितला होता, तो 10 म्हणजे 5 मिनटापर्यंत कोणी पाहिला, आणि 10 मिनटापर्यंत ज्याने व्हिडिओ पाहिला त्याने 11, 10 आणि 11 हे दोन्ही क्रमांक कमेंटमध्ये लिहून टाका. मी बघतो कोण बघतंय शेवटपर्यंत व्हिडिओ. बाकी बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन सायंटिफिक माहितीसोबत, जेणेकरून तुम्हाला या शेळी पालनामध्ये काहीही अडचण येणार नाही. बाकी बघूया काय होतंय काय नाही ते. पुढचा टॉपिक काय कशावर असावा कमेंटमध्ये सांगा मला, जेणेकरून तुम्हालाही माहिती भेटेल आणि मलाही व्हिडिओला टॉपिक भेटेल. बाकी बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघून घ्या, बकऱ्या दाखवून देतो तुम्हाला सगळ्यांना एकदा. म्हणून हे बघा, गाभणपाट पहिली का कशी क्वालिटी बनली. 12 महिन्यानंतर लागवड करण्याची फायदे.